नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जस्ट इमॅजिन. कसा वाटला कथेचा पहिला भाग? बोर झालात? पहिलाच भाग आहे ना, नक्कीच बोर झाला असणार. काय तो शाळेचा वर्धापन दिन, केक कटिंग, सरप्राईज आणि दोन मित्रमैत्रिणींची भांडणं. अजून होतं तरी काय म्हणा त्यात, बरोबर ना? पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों, अभी तो शुरुआत हुई है. ये बस ट्रेलर था, अभी तो धीरे धीरे आगे जाना है. नेक्स्ट पार्ट आजच अपलोड करते, नक्की बघा. पहिल्या भागाला ज्यांनी मला सबस्क्राईब केलं, माझे व्हिडिओ पाहिला, मला लाईक्स केले, कमेंट्स केले, त्या सर्वांसाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि पुढेही माझ्या संपूर्ण सर्व भागांना सबस्क्राईब करणार, कमेंट करणार, लाईक करणार, शेअर करणार, त्या सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आभार प्रदर्शन केलं याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही मला बघायचं सोडून द्यायचं आहे, माझा एपिसोड बघायचे सोडून द्यायचे आहेत, माझी कथा बघायची सोडून द्यायची आहेत. आणि अजून एक गोष्ट की इथे तुम्हाला कथा थोडीशी अपूर्ण वाटत असेल, एक्सप्लेशन वाटत असेल, डायलॉग ऐकायला मिळत नसतील, डायलॉग वाचायला मिळत नसतील, तर मी प्रयत्न करते आजच्या ह्या भागापासून लिंक टाकण्याची प्रतिलिपीच्या माझ्या ह्या स्टोरीची. सो ज्यांना इथे स्टोरी पाहिल्यानंतर वाचायची इच्छा होत असेल, ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांनी नक्कीच वाचा. आणि ज्यांना बघितल्यानंतर अजून जास्त एक्सप्लेशन हवं आहे, वाचायचं नाही आहे पण जास्त एक्सप्लेशन हवं आहे, सो स्पॉटिफायला जा. मी स्पॉटिफायची पण लिंक टाकते, तिथे अजून जास्त एक्सप्लेशन केलेलं आहे. सो यूट्यूब, प्रतिलिपी, स्पॉटिफाय ह्या सर्व ठिकाणी तुम्हाला माझी कथा, एकच प्रकारची कथा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ऐकायला, बघायला, वाचायला मिळणार आहे. नक्कीच मी प्रयत्न करेन पटापट पाठ टाकण्याची. कथा खूप जास्त मोठी नाही आहे ही, कारण मलासुद्धा घाई आहे नेक्स्ट कथा तुमच्यासमोर आणण्याची. सो खूप म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त तुम्ही मला लाईक्स केलं आहे माझ्या पहिल्या व्हिडिओला. सो आताही तुम्ही मला खूप जास्त लाईक कराल, सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगते. आणि जस्ट इमॅजिन. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत स्कूल डे ड्रामा डेस्टिनीज डान्समधली एक खास गोष्ट. ही गोष्ट आहे मैत्रीची, प्रेमाची आणि नियतीच्या एका अनाकलनीय खेळाची. चला तर मग सुरू करूया. कथेची सुरुवातच होते एका अशा वाक्याने जे सगळं काही सांगून जातं की जे काही घडतंय ना ते आधीच ठरलेलं आहे. म्हणजे पडद्यामागे नियतीचा खेळ केव्हाच सुरू झालाय. प्रत्येक गोष्ट ठरलेली आहे. तर मग भेटूया आपल्या कथेच्या दोन मुख्य पात्रांना, शक्ती आणि रुद्रांश. हे दोघं नुसते मित्र नाहीत, तर लहानपणापासूनचे सोबती आहेत. आणि त्यांचं नातं मैत्रीच्या खूप खूप पुढे आहे. त्यांच्या नात्याला नेमकं काय म्हणावं? ते मैत्रीपेक्षा जास्त आहे, पण प्रेमाच्या जरासं अलीकडचं. असं काहीतरी जे खूप जवळचं वाटतं, पण भविष्य आणि त्यांचे स्वप्न यामुळे कुठेतरी थांबलेलं आहे. आणि इथेच कथाकार आपल्याला सांगतायत की एक मोठी अदृश्य शक्ती आहे, नियती, जी या दोघांच्या कथेला आकार देत आहे. तिने तिचे फासे टाकले आहेत आणि आता फक्त हे बघायचंय की पटावर कोण कुठे असेल. तो निर्णायक क्षण आता जवळ येतोय. आता गोष्ट पुढे सरकते. शाळेचा वार्षिक कार्यक्रम सुरू झालाय आणि आपण सगळ्यात आधी पाहतोय शक्तीच्या नजरेतनं, जी प्रेक्षकांमध्ये बसून रुद्रांशला मंचावर अभिनय करताना बघते. तिच्यासाठी तो फक्त मंचावरचा नायक नाहीये. त्याचा तो गोरा रंग, गोल चेहरा, मोठे डोळे आणि ते रेशमी केस, सगळं मिळून तो जणू काही तिच्याच आयुष्याच्या कथेचा खरा हिरो आहे. पण खरं तर तिला त्याच्या दिसण्यापेक्षाही जास्त भावतं ते म्हणजे त्याचा स्वभाव.
मंचावर तो जसा नायिकेची काळजी घेतो, तिला समजून घेतो, तो त्याचा अभिनय नाहीये, तो त्याचा मूळ स्वभाव आहे. आणि हे शक्तीला चांगलंच माहिती आहे. बरं, आता भूमिका बदलते. रुद्रांशचा अभिनय संपलाय आणि तो आता प्रेक्षकांमध्ये येऊन बसलाय. का? कारण तो वाट पाहतोय शक्तीच्या डान्सची. एक असा परफॉर्मन्स जो तिने खास त्याच्यापासून एक सरप्राईज म्हणून लपवून ठेवला होता. तिला मंचावर येताना पाहताच तिची वेशभूषा बघूनच तो ओळखतो की हा नक्कीच क्लासिकल किंवा सेमी क्लासिकल डान्स असणार. तो प्रचंड उत्सुक आहे. संगीत सुरू व्हायच्या आधीच त्याच्या डोळ्यासमोर तिचं नृत्य उभं राहतं. आणि मग संगीत सुरू होतं. गाणं आहे जोधा अकबरमधलं मनमोहना. हे ऐकताच रुद्रांशच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. कारण त्याला माहीत होतं हे गाणं म्हणजे शक्तीच्या मनाचं, तिच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. त्याला हेही माहीत आहे की तिला हा सिनेमा का आवडतो. फक्त प्रेमकथेसाठी नाही, तर त्यातल्या जोधाच्या स्वाभिमानी भूमिकेसाठी, न्यायासाठी उभं राहण्याच्या तिच्या वृत्तीसाठी. ही मूल्य शक्तीच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. आणि ती जेव्हा नाचायला लागते तेव्हा असं वाटतं जणू ती शक्ती नाहीये, तर ती स्वतःच राधा बनून कृष्णाला साथ घालतीये. एक विरिणी जी त्याला परत बोलवतीये. रुद्रांश तर तिच्या त्या नृत्यात इतका हरवून जातो की आजूबाजूला काय चाललंय याचं त्याला भानच राहत नाही. परफॉर्मन्स संपतो. आता वेळ आहे त्या दोघांच्या भेटीची. आणि त्यांचं बोलणं अगदी त्यांच्या नात्यासारखंच आहे. थोडं खेळकर, थोडं खोल आणि खूप जास्त आपुलकीचं. भेटल्या भेटल्या शक्ती रुद्रांशवर खोटा खोटा राग काढते. जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. हा राग आहे त्याने दिलेल्या एका वाढदिवसाच्या सरप्राईजसाठी. पण या छोट्याशा रागातही त्यांच्या नात्याची एक मोठी, जुनी आणि आरामदायक ओळख दडलेली आहे. रुद्रांशही काही कमी नाही. तो लगेच तिला चिडवत म्हणतो, अरे चा, माझ्या लक्षातच नाही आलं की मॅडमच्या डोक्यावर सध्या जोधा अकबरचं भूत स्वार झालंय. यावरून कळतं की तो तिला किती चांगलं ओळखतो. आणि मग त्यांच्या या गमतीजमतीतून एक खूप खोल संवाद समोर येतो. शक्ती म्हणते की त्याने तिच्या कामाकडे, विचारांकडे लक्ष द्यावं. त्यावर रुद्रांशचं उत्तर अगदी काळजाला भिडणारं असतं. तो म्हणतो, मी तर लहानपणापासून तुझ्या मागे आहे. माझं लक्ष तर नेहमी तुझ्यावरच असतं. बरं, त्यांचं बोलणं संपतं. दोघंही आपापल्या घरी जायला निघतात, रोजसारखंच. पण आजचा दिवस नेहमीसारखा नाहीये. आज काहीतरी वेगळं घडणार आहे. निरोप घेताना रुद्रांश शक्तीला त्याच्या गाडीतून घरी सोडण्याची ऑफर देतो. पण उशीर होईल म्हणून शक्ती नकार देते आणि आपल्या बसमध्ये चढते. तोही आपल्या गाडीकडे चालू लागतो. एक साधासा निर्णय, पण हाच निर्णय नियतीच्या पुढच्या चालीसाठीचं कारण ठरणार होता. पण जसा तो आपल्या गाडीकडे जातोय, अचानक त्याच्या मनात एक विचित्र, अनामिक भीती दाटून येते. का? त्याला स्वतःलाच कळत नाही, पण काहीतरी चुकतंय असं त्याला वाटू लागतं. त्याला असं वाटतं जणू काहीतरी खूप महत्वाचं त्याच्या हातातनं निसटून चाललंय. ही भावना इतकी तीव्र असते की त्याला कळतं हा साधा निरोप नाहीये, काहीतरी खूप मोठं घडणार आहे. आणि मग तो आपल्या मनाचा कौल ऐकतो. गाडी सुरू होणार इतक्यात तो ड्रायव्हरला थांबवतो. काका थांबा, मी आलोच, असं म्हणून तो गाडीतून उतरतो. हाच तो क्षण आहे जो त्यांच्या कथेला एक नवीन वळण देणार आहे. आणि इथेच हे प्रकरण संपतं. फासे तर टाकले गेले आहेत, पण पटावर आता कोण कुठे असेल. रुद्रांशला आलेली ती भीती, ती फक्त एक भावना होती की नियतीने दिलेला एक इशारा होता. आता नियती नक्की कोणता डाव खेळणार आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो.